आज तर आपण सकाळीच स्वयंपाकाला झोंबलेलो होतो बाबा. भुईमुग लावला तेव्हा बरेचसे शेंगदाणे उरलेले होते. मग म्हटलं त्याचे थोडेसे खारे शेंगदाणे बनवून ठेवावं. फौजी साहेब पण सकाळीच मुलांना सोडल्यानंतर संगमनेरला गेलेले होते. आपला स्वयंपाक तर सकाळीच झालेला होता बर का, त्यामुळे म्हटलं लगेचच भाकरवडीचं साहित्य काढावं. आता कसं आहे ना, आपल्या लेकरांसाठी आपणच बनवायला पाहिजे. थोडस आदलून बदलून लागत असतं पोरांना. इकडं फौजी साहेब पण आले होते तोपर्यंत संगमनेर वरतून. आता ह्या भाकरवड्या बनवायला साहित्यच भरपूर लागत असतं बर का, त्यामुळे कुणी सहजासहजी लवकर घरी बनवत नाही. आता इकडं माझं चालू होतं एक एक साहित्य व्यवस्थित भाजून दळून घ्यायचं काम. आजचा तर सगळा दिवस माझा किचन मध्येच गेला होता. आता 5 वाजत आलेले होते बर का, आणि मुलांचा पण स्कूल वरतून येण्याचा टायमिंग झालेला होता. मग फौजी साहेब आले बाबा मुलांना घेऊन. तोपर्यंत इकडं माझ्या भाकरवड्या पण बनतच आलेल्या होत्या. त्यानंतर इकडं फिरून आलेल्या कपड्यांचा गंजाडा आणखी पण तसाच पडलेला होता. मग काय घेतले बाबा पटपट सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून. इकडं फौजी साहेबांनी तोपर्यंत मुलांचा आवरून त्यांना स्टडीला बसवलेलं होतं. इकडं मी तोपर्यंत संध्याकाळसाठी डाळ भात बनवलेला होता. मग काय पटपट जेवण वगैरे झाली आणि फौजी साहेबांनी बॅग पॅक करायला घेतले, कारण उद्या सकाळी त्यांना निघायचं होतं. मग काय त्यांना पटपट साहित्य वगैरे शोधून दिलं. आता बॅग पॅकिंग करायलाच आम्हाला भरपूर उशीर झालेला होता बर का.